हे पहा, गेली 4 महिने झालं नगराध्यक्षपद परळीनं खूप मोठ्या उत्साहानं निवडून देऊन कारभार चांगल्या पद्धतीनं पाहिल अशी परळीकरांच्या जनतेची इच्छा होती आणि त्यांना वाटलं बी होतं आणि भरभरून मतानं त्यांनासुद्धा मतदान करून नगराध्यक्ष महिला आहे आणि महिला म्हणजे अतिशय पारदर्शक कारभार करणारे असतात म्हणून आम्ही 4 महिने वाट पाहिली. कुठलाही कारभार नगराध्यक्ष महिला असल्यामुळं त्यांचे पती करू देत नाहीत हे निदर्शनास आलेलं आहे. कुठलाही निर्णय त्यांना घेण्याचा अधिकार नाही आहे. पहिला मागचे 10 वर्षामध्ये पहिलं असं परळीमध्ये राजकारण होतं, स्थानिक आमदार ह्याच्यात लक्ष देऊन कारभार करायचे. कोणी म्हणायचं गटनेता कारभार करतो आणि हजारो कोटीचा भ्रष्टाचार झाला. पण ज्यावेळेस परळीनं नगराध्यक्ष निवडून दिला याच्यात कोणताही आमदार आणि मंत्री हस्तक्षेप न करता पूर्ण अधिकार नगराध्यक्षाला दिला आहे. नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी जे निर्णय घ्यायचे त्या पद्धतीनं, पण इथं मिटिंगमध्ये नगरसेवकाला सुद्धा बोलू देत नाही, त्यांचा आवाज दाबला जातो. आमचे विरोधातले राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 नगरसेवक काँग्रेसचे काही आहेत, अपक्ष काही आहेत, त्यांच्या समस्यासुद्धा प्रखरपणे मांडू देत नाहीत आणि कुठलेही निवेदन दिलेले ह्याच्यावर कुठलाही विचार किंवा त्याचं उत्तर देत नाहीत. मुख्याधिकारी जेव्हापासून नगराध्यक्ष इथं खुर्चीवर बसला आहे तेव्हापासून मुख्य अधिकारी नाही आहे. टेम्परवारी कुठला तरी चार्ज घेऊन 1-2 दिवसासाठी महिन्यातून मुख्याधिकारी येतो आणि ह्यांचं जे काही व्यवहार आहे छोटा मोठा आर्थिक व्यवहाराच्या सह्या करून तो जातो आणि कुठल्याही परळीच्या नागरिकांच्या छोट्या मोठ्या ज्या समस्या आहेत प्रामुख्याने भेडसावणाऱ्या ह्याला कधीही मुख्याधिकारी दाद देत नाही आणि कुठलाही कर्मचारी नगराध्यक्षाच्या आटोक्यामध्ये नाही आहे. कारण